कढीपत्ता हा केसांसाठी केव्हाही चांगला असतो, त्यामुळे आज मी कढीपत्त्याची चटणी बनवणार आहे। बघा, त्यासाठी तीळ घेतलेत, खोबरं घेतले सुक्कं, डाळवा, शेंगदाणे आणि कढीपत्ता घेतलेला आहे। कढीपत्ता स्वच्छ धुवून आपल्याला पूर्ण पाणी त्याचं व्यवस्थित ड्राय होऊ द्यायचं आहे। खोबरं हे थोडंसंच घेतलेलं आहे, सुकं खोबरं व्यवस्थित भाजून घेतलंय। त्यानंतर तीळ जेवढं खोबरं घेतलंय तेवढंच तीळ सुद्धा घेतलेलं आहे। हे सगळं मी 3-3 चमचे घेतलेलं होतं या चमच्याने। तर इथे बघा, तीळ सुद्धा व्यवस्थित भाजून घेतलेले आहेत आणि डाळवा सुद्धा थोडाच घेतला होता, तो पण 2 चमचेच घेतलेला, हलका डाळवा, आणि तो सुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायचा आपल्याला स्लो गॅसवर या सगळ्या गोष्टी, म्हणजेच ही चटणी 1 महिना आरामात टिकून राहते। व्यवस्थित भाजून घेतलं की ती पटकन खराब सुद्धा होत नाही या पावसाळ्याच्या दिवसामध्ये। अतिशय सोपी ही चटणी आहे आणि कढीपत्ता आपल्याला जास्त टाकायचा आहे। शेंगदाणे घेतले आहेत, शेंगदाण्याचं प्रमाण मी थोडंसं जास्त ठेवलं, म्हणजे सगळ्याच्या तुलनेत शेंगदाणे 2 चमचे एक्स्ट्रा घेतले। तेल घालून थोडंसं आपल्याला शेंगदाणे स्लो गॅसवर खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत। तुम्ही अजूनही स्मिताज व्लॉग चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि माझे असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहत राहा। तर आता बघा, शेंगदाणे सुद्धा भाजून घेतलेत। आता थोडंसं तेल घेतलं आणि त्याच्यामध्ये जो कढीपत्ता मी स्वच्छ धुवून घेतला होता, पूर्ण पाणी त्याचं नितळू द्यायचंय, म्हणजे चांगलं सुकू द्यायचंय। त्यामुळे रात्रीच कढीपत्ता धुवून ठेवायचा आणि रात्रभरमध्ये त्याचं पाणी व्यवस्थित सुकून जातं आणि मग दुसऱ्या दिवशी चटणी करताना पूर्ण ते सुके असतात। तर एकदम फ्रेश कढीपत्ता आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचा आहे चांगला, पण पूर्ण असं तेल टाकायचं नाहीये। तर थोडंसं तेल टाकून व्यवस्थित तो कुरकुरीत फ्राय करून घ्यायचा आहे। नंतर थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये आपल्याला हवं त्या प्रमाणात तिखट आणि मीठ टाकायचं आणि अशी बारीक चटणी वाटून घ्यायची। तर अशी ही कढीपत्त्याची 1 महिना टिकणारी चटणी खाण्यासाठी रेडी आहे। बरेच असे कढीपत्त्याचे गुणधर्म आहेत, त्यासाठी मी ही चटणी बनवलेली आहे। रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहत राहा।